हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गरम तर एवढं होतं फार घामाने भिजलोय. पण बाय द वे मी चालले उद्या मुंबईला सकाळी उठून. सकाळी जायचं बोललं मी आत्ता शावरला घेतले. पप्पा पण बोलले फटाफट उडक उद्या सकाळी तुम्हाला लवकर जायचं आहे. मी तर जाणार आहे तर बसने फुल लालपरीमध्ये माझ्या येऊन जायचं आपण. कॉलेजला रात्री मला लालपरीमध्ये जायचं बोला आता जरा लांब ट्रॅव्हल करावं जरा मजासुद्धा येईल. तर उद्या सकाळी काहीतरी 7-8 गाडी आहे. पण मला घरापासून तर खेडपर्यंत जायला इकडनं 14 किलोमीटर मेन बस स्टॉप आहे. तिकडं जायला मला अर्धा पाऊण तास लागला आणि त्याच्यामध्ये बस नाही भेटली तर खूप वेळ लागेल. तर मला लवकर उठून बस स्टॉपला थांबायला लागेल गावाच्या जाऊन. तर आता एवढे कपडे घेतलेत आणि बाहेर लुंगी घेतली. तिकडे गेलो जरा शूट करणार मी एक व्हिडिओ त्यासाठी चालू आहे. तर पॅकिंग तर झाली. माझ्या आजीची सगळ्यात आधी तिचीच पॅकिंग झाली. अजून बॅगच शोधते. बॅग कशात बॅग कसं सामान पॅक करू बॅगच शोधते मी. बॅग तर काय सापडत नाही. तर आता हे मम्मीकडे जाईन बॅग मागेन. थोडासा शिव्या खायच्या करतो नाही पॅकिंगला अजून नुसता येईल. मम्मी बोलली इकडच्या कपाटात बॅग आहे. कपाटात सामान इथं काही इथं बॅग कुठं शोधणार नाही. आता इथं बॅग कुठे शोधायची डोकं चालत नाही माहिती का एवढा पात्रामध्ये बॅग शोधायचं बघा. मी काही छोटी सॅग घेणार आहे सॅगमध्येच कपडे टाकणार. एवढी मोठी बॅग घेऊन पण काय फायदा नाही. मला जास्त ते गरमी मुंबईला जायचं होतं. गरम तेवढं होतं की जास्त कपडे घालायची काही इच्छाच होणार नाही. त्यामुळे थोडेच कपडे घालायचे थोडेच कपडे देईन काही जीन्स पॅन्ट वगैरे मी दोन्ही जीन्स घेतल्यात आणि एकच आर्मी घेतली. पाहिजे व्यक्तीला काहीच नाही घेतली. तुझी पॅकिंग झाली आहे ना? कोणची सगळ्यात आधी कोणची पॅकिंग तुझी? माझ्या आजीची पहिली पॅकिंग झाली आहे आणि पॅकिंग करून सुद्धा सगळ्यांच्या हाती उरकते. म्हणजे कोणाला काय घ्यायचं ती सगळ्यांना लक्षात करून देते. माझी आजी चालत त्याच्या पायाच्या बोटातून काय बरं झालं नाही. पट्टी तर रोज लावती. तिथं वैतागली त्या बोटात ते बोट तोडूनच टाक. ठेवूच नको काय काळजी ठेवायचं का बोट तोडून टाकायचं ते तोडून टाकायचं. मुंबईला गेलो तिकडे नको निर्ले करतो. हा डॉक्टर नाही का बरोबर नाही. आजी तर डायरेक्ट रोज मारला डॉक्टरला. गावाने तेवढा होता डायरेक्ट भिजलोच मी अख्खा गावाने. ही बॅग घेतली फुल पेटी बॅग ही लागून खोलीच नाही. आता इसको अनबॉक्स करने का फिर इसमें कपड़ा इतना डाल देने का. आता एवढे कपडे घेतलेत खरं फिट तर झालेच पाहिजे. आता एक एक्स्ट्रा बॅग घ्यायला लागेल आणि मला जास्त बजेट घ्यायची इच्छा नाही बिलकुल. त्यामुळे थोडं सामान घेते मग कॅरी करायला पण आपल्याला सोपं जाईल. तर हे पॅकिंग झाली इथं एवढी एकच बॅग भरली आणि तेवढी माझ्या फ्री फ्लॉपसाठी चप्पल घेतली आणि उद्या हे शूज घालायचे आणि उद्या कपडे घालणार आहे. तर फायनली माझी आता पॅकिंग तर झाली आहे. पण आता चार्जर वगैरे तर उद्या सकाळीच घेईन पण ते लक्षात राहिले तर ठीक. पण काय ते विसरायची गोष्ट नाही. फोन काय चला चार्जर तर लागणारच आहे. तर काय मॉर्निंग उठलोय सकाळचे 6 वाजले. 6 वाजता उठले. आता आंघोळ वगैरे करून तयारी. सामान आणून ठेवले मम्मीने वगैरे बाहेर. आता शूज घालायचे घालतले तेवढं सकाळचं सुद्धा घालून होतो. तर आता शूज वगैरे घातले. मग आता जायचं बस स्टॉपला. लगेच नाही अजून 10 मिनटं आहेत. पण सर लवकर गेलं तर लवकर गाडी भेटेल आणि इकडे डायरेक्ट खेडवरून आम्हाला बस पकडायची आहे. त्यामुळे लवकर निघायला रिझर्वेशन कधी केलं नाही कारण की अचानक बाहेर सगळं ठरले. आता अचानक बाहेर कधी निघायचं फटाफट. आता आई ओळखते थोडासा चहा बी घ्यायचा मग जायचं बाहेर कुठेतरी नाश्ता करायचं ठरलं. आता उरकतो मी पुढं कंटिन्यू करू आपण. नाही फटाफट रेडी झालं आहे. मी माझा बॅग घेतली इथे छोटी बॅग लागते. आता आवर काहीतरी निघायचे हे बॅग घेतल्या एवढ्या. मम्मी पण तयार झाली. आता लवकर चालू बरं गाडी भेटलीच पाहिजे. राहून दे ना टॅवेल ठेवायला जागाच नाही मम्मा. टॅवेल ठेवायला जागा नाही राहिली काय. हे बॅग एवढी जड वाचतं बस कारण 2 जीन्स पॅन्टनीच बॅग जड झाली. बाकीचे कपडे ठेवायची गरजच नाही पडली. एवढं सकाळी उठले तरी गरम होतं का. आता काय राहिले आई कुठे गेली. आई चल लवकर चल. आमची आई पण रेड झालेली. जाणार तुम्ही पाण्याच्या बाटल्या गेली. आता ते विसरायला लागेल. कोणता कर ना आहे तुझ्या बॅगमध्ये ॲडजस्ट थोडासा असा वर खाली करून. माझ्या बॅग तू बघतो अशा मागणी उचल ना किती जडे जीन्स पॅन्टनी. पाण्याची बाटली ठेवू कसा कारण की एका साईडला हा थैली घेतो ना जी मोठीवाली. बरं झालं प्रायव्हेट गाड्यांना चाललोय आता किती सामान घेतलं असतं तुम्ही. परत डोंगर चढायला मला वाढत घ्यायला लागले असते. मी त्यातच ठेवली होती मम्मी नको बोलती. अगं मरणाचं ते तुटलं ना ते पण नाही पकडलं. बुरी बॅग जाईल ना मनीषा. तुझ्या लाल बॅगेत ठेव.
इकडून तर तुला दिला टावेल हे बॅग जाईल ना जाय ना आहेत बघ कमी जास्त जर नाही ना त्याच्यात काय नाही कारण की एक नाही शिंद्यान अजित दादा ना त्याच्यावर ओ कट करायला लागेल कट करायला लागेल इसको आपणच वाढेगा भाई झाडाला एवढे भारी आंबे आलेत त्यामुळे काय पप्पा येणार नाही झाडाचे आंब्याची रखवाली करायला ठेवले त्यांना घरी आम्ही कसं आहे आंबे आले 2-3 वर्ष आलेच नाही लावून मग 2 वर्ष आले 2 वर्षांनी एवढे मोठे आंबे आले तिथले कैऱ्याच आहे अजून मस्त तोडून द्यायचे होते पण ते काही फायदाच नाही तोडून लगेच वाढायचे मस्त मॉर्निंगला जायचे दुपारच्या याच्यावर चिकट फार घामा घुमून जात नव्हतं पायता वाडी फुलमध्ये निघालोय आता पिशवी वगैरे घेतली हो माझ्या पप्पावर लक्ष द्या त्यांना कळत नाही काही काहीतरी लागले द्या त्यांना बनून अरे यार जाम पिशवी किती जड महाराजांच्या पाया पडू हा मी का आता 2-3 महिने येत नसतो गाव सोडून देतो मी पण आता मुंबईला जाणार आठवण आता असं पोस्ट आम्ही बसतो आपला बस काहीतरी 8:30 वाजता आहे 8:30 पावणे 9 वाजतापर्यंत आहे बस त्यांनी बसमध्ये जायचं सामान इथं बस नाही आणि चांगली बस आली फिटिंग नाही तर उभा राहून जायला लागेल जास्त गर्दी नाही पाहिजे फायनली गाड्या आल्या मम्मी आणि माझ्या पुढं बसल्यावर मी बसमधलं बसमध्ये मागं कारण की छोटी खिडकी असते आणि छोट्या खिडकीचे वांदे नसतात मागं कर पुढे कर त्यामुळे बसलो गरम तर जाम होते पण आता ब्लॉग पण करायचंच आहे ऑडिओ रेकॉर्ड करायला लागतो कारण बसच्या आवाजमध्ये माझा आवाज बिलकुल मग गाडी लोणावळ्यावरून थांबली मला भूक लागली होती तर मी सँडविच घेतलं पण गरम ते एवढंच होतं काय खायची इच्छाच नाही राहील झाली तेव्हा आम्ही थांबलो इकडं बस रिपेअर मी म्हणलं टाईम लागणार बोलल्या तर आता थांबून ठाण्याला थांबलो आम्ही आता बस रिपेअर होईन तेव्हा मग आम्ही जाणार आहे पैसा तर एवढा आला आहे ना मला डेंजर पप्पानेच फिरवले मम्मीला मुंबई माझी मम्मी मुंबईच्या तिला मुंबईचं काहीच नाही माहिती मीटरची जो म्हणणे काही 1 किलोमीटर झालं 30 रुपयांनी पर मीटर वाढणार आता जे ठाण्यात आम्ही रिक्षा बस बंद करतो रिक्षा बघायची चालले का नाही काय गार चालेल तेवढं चालणार अरे मी लॉकडाऊन झालं तेव्हा मी 9वीला होतो तेव्हा मी एकटा पुण्यावरून आलतो विचारत विचारलं तर सगळे सांगतात मग आपण मुंबईचा ट्रॅफिक तरी म्हणलं ट्रॅफिकच्या अजून मजा नाही का गरम गरम मारते मुंबईला आल्यावर तुझं घामाने चिकट झाले घरी जायचे आता घरी पण खूप आईच्या घाणात नाही कारण महिनाभर झालं फिरल्याशिवाय काय येणार नाही करून पप्पाला बोलत तुझं मिळायला विरारला जातो एकटा पप्पाला नको आई सांगा जा आता तू पण नसती निघाली ना माझा प्लॅन होता 2-3 दिवसात निघायचा अरे घरी बसून पण जाम काटा आला मला 8च्या घरी पोचले मी पोचून 1-1.5 तास झाला आल्यानं थोडासा आराम झाला मग नंतर लक्षात नाही राहिलो ब्लॉग करायचा कंटिन्यू मग आता ब्लॉग कंटिन्यू करायला आताच फ्रेश झालं कपडे वगैरे बदलले जाम गरम होते ते मुंबईला आजीची रूम थोडी बारके पण ह्या रूममध्येच माझं नाही आलं तरी ना अर्धा आयुष्य गेले मी 10-15 वर्ष इथंच राहिले होते मी मग चांगलं आठवते फर्स्ट सेकंडपर्यंत मी फर्स्ट स्टँडर्डपर्यंत मी इथं शिकलो आहे आजीची इथं मी मुंबईमध्ये विक्रोळीला आता उद्या बाहेर जायचा प्लॅन आहे ते मी उद्या सांगत आता मामा पण आला अजून माझा इथे छोटा मामा राहतो आणि वरती मामी त्याच घराच्या वर त्यांचं पण एक घर आहे तर मुंबईला माहिती घर कसे 2 मजल्याचे बांधतात घर छोटं असतं पण हाईटला मोठं असतं मुंबईच्या ठिकाणी मग आता मामीला वगैरे भेटलो भाऊ गेला क्लासला छोटा मग आता बसतो घरी आता पाणी येणारे कॉल घरामध्ये पाण्याची तयार चालली आणि मुंबईमध्ये जर डायरेक्ट पाईप वगैरे लावून पाणी भरतात तर मुंबईला माहिती पाण्याची खूप कमतरता असल्यामुळे इथं म्हणजे माझ्या आजीचे पाणी भरण्याची स्टाईल आहे इथं म्हणजे सगळ्यांची स्टाईल वेगळी पाणी भरण्याची की डायरेक्ट घरात ओलं करायचं आणि पाणी भरायचं
हे अशी स्टाईल असते मुंबईला. आता उद्या तर बाहेर जाणारच नाही, कारण की मम्मीला पण बोलले मी उद्या बाहेर जाणार करून. तर आता उद्या बाहेर गेलो तर मी तर आता काय हप्ताभर तर येणार नाही परत. मग हप्ताभरानंतर मी परत आजीच्या इथंच येणार आहे. तर आता खूप गरम तर जाम येतं. आता चेहऱ्या बिऱ्याला जाऊ नका, केसचे विशेष जाम खराब दिसत असणार मला माहिती आहे, कारण की ट्रॅव्हल वगैरेमध्ये जाम केस खराब झाले. आता झोपायचंच आहे. आता परत जेवणार आहे मी. मामी बोलली तू वरती आहे जेवायला. मामीच्या घरी जेवणार आहे. मामीने काय माहिती माझ्यासाठी काय बनवलं, कारण की मी आज येणार आहे बोलल्यावर काहीतरी स्पेशलच बनवणार. अशी अपेक्षा नाही माझ्याकडे, फुल अशी गॅरंटीच असणार आहे माझ्या मामी काही स्पेशलच बनवणार मला. तर आता जास्त काय बोलत नाही मी, लेच बडबड झाली मला असं वाटतं मला. आता थोडं कंटिन्यू करू आपलं ब्लॉग. आता सरळ सीधा मी उद्या सकाळचाच प्रश्न कंटिन्यू काढणार आहे ब्लॉग. आता थोडासा मोठा मी कंटिन्यू ब्लॉग नाही टाकते, कारण की काही कॉन्टेंटच भेटत नाही टाकण्यासारखं. घरी बसलेलो असतो. मग आता मुंबईला बोललं काहीतरी कॉन्टेंट भेटणारच आहे मला चांगलं, तर मग कंटिन्यू करणार आहे. आणि बाहेर एक सापडायसुद्धा आहे, कारण की खूप मोठ्या यूट्यूबरच्या पण घरी चालले. तर ते तुम्हाला दिसेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये, ह्याच ब्लॉगमध्ये दिसणार, पण उद्या जाणार तिकडे मी. तर करू आपण आपलं ब्लॉग कंटिन्यू. प्लीज एंडपर्यंत ब्लॉग बघा, खूप मजा येणार तुम्हाला. तर आता निघालो विरारला. गरम तर जाम होते. विरारला चालू कोणत्या वाटते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल, पण आता एवढं टाकाडं बोल चालू मी विरारला. आता रिक्षा पकडायची गणेश स्टेशनला जाणार आहे. मग विक्रोळीवरनं मग दादरवरनं तर विरार. आता याच्या पुढे बघू, कंटिन्यू करू. हे गाईस, तर मी बाय द वे ट्रेनमध्ये बसलो. डायरेक्ट मी दादरमध्ये आलो, मग विरारला जायचं शूट पूर्ण केला, कारण की एवढी गर्दी होती आणि सकाळी जॉबचा टाईम असतो, त्यामुळे मला शूट करायला बसलो. तर मग फायनली मी ट्रेनमध्ये बसलो. बाय द वे माझं लक खूप चांगलं होतं, कारण की मी खिडकी भेटली मला एवढं गर्दीमध्ये. पण दादरची जसं मी विरारच्या जवळ येतो गर्दी कमी होत चालली होती, कारण की सगळी कामाला जायला मुंबई साईडला यायचे, पण मी ऑपोजिट साईड गावच्या साईडला जातो, कारण की विरार एक गावसाच्या साईडला पकडलं जातं. मग काही मोठ्या बिल्डिंगवर बसलो. आता बाकीचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. काय गाईस, मला येऊन एक दिवस झालं इकडं, पण ब्लॉगच कंटिन्यू नाही केलं मी. आणि सगळे हसायला लागले मी आता ब्लॉग करतो बोललं, कारण की काल आलो आहे. तर कोणच्या इथं आलो तुम्ही बघून लगेच कळणार आहे तुम्हाला. फायनली मी यांच्या घरी आलो आहे. मला खूप बोलवलं होतं, मी आलो आहे. आता ब्लॉग येईन कालच करणार होतो, पण टाईम नाही भेटला आणि लक्षात पण नाही राहिलं मेन गोष्ट माझा, कारण की सवय नाही मला काय. बरोबर आहे. लहान होतं तेव्हा मी गावाला गेलेलो. लहान होता, लय लहान होता, 6 महिन्याचा असेल ना रे तू. मलाच नाही आठवत. नाही, तू नाही, याचा मोठा भाऊ. याचा मोठा भाऊ 6 महिन्याचा असताना आम्ही गेलेलो गावाला. असं तर दरवर्षीच जातो, पण आता एवढा मोठा झाल्याने माझ्या घरी आलाय मला भेटायला, तर मला खूप आनंद झाला. तो आलाच मला भेटायला. काढण्याची यात्रा होती तेव्हा पण आई आली ना, तेव्हा पण मला फोर्स करत होते, पण तेव्हा माझे बाय द वे 12वीचे पेपर चालू होते. आणि त्या टायमाला सुजल पण आला होता. काय सुजल? बाबा आहेत ते, बाबा पण आले होते. गावाला गेलेत ना तुम्ही? होते ना सगळे, तुम्ही आलते ना सुजल वगैरे. तर आता फायनली काय हा ब्लॉग एंड करतो मी. आणि उद्या एक स्पेशल आमचा ब्लॉग येणार आहे, ते आता उद्याच सांगतो. याच्यामध्ये सांगून काय फायदा नाही, पण माझ्या येणार आहे. एक हिंट देतो, मस्त DJ विजय नाचणार विसणारे जाय सगळे फुल टेन्शन. माझ्या चॅनलला तुम्हीच बोला, चॅनलचं नाव काय? मोन्या पॉवर ब्लॉग्स. मला नाही बोलायला. बरं, मोन्या पॉवर ब्लॉग्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता आई बोलले तर नक्कीच करा. माहिती मला नक्कीच जास्त नाही, करा. पण आईला थंबनेलला ठेवल्यावर मला माहिती खूप जीव वाढणार आहे. फक्त इकडं असं बघा, इकडं